ओ अहो उठा. अं, काय म्हणते? काय कामाला जायचंय ना. 7:30 वाजले. अं? 7:30 वाजले. किती वाजले? 7:30. आठ कामाला जायचं ना आज. आठला ड्युटी. मग आता तुम्हाला फ्रेश व्हायला लागल आता अर्धा तास. आता फ्रेश व्हायला नाही टाइम मला. जाता तर मला अर्धा तास लागतो. परत दिवशी नाही का मला हा 5 मिनिटं लेट झालं तर मला घरी काढून देतो. मग जरा टोपी घ्या. करतो आराम कर मी जातो. हा हा. डबा बांधतो गाडीला. डबा बनलेला आहे. काय थोडं खाऊन घ्या वाटलंच तर. गाडीला डबा बांधला का? लावला लावला. मी 9 वाजता जेवतो. आम्हाला 9 सुट्टी राहते. हा का? जाऊ का? हा या मग. डबा बांधला गाडीला. हा हा. बाटली पाण्याची. सगळं सगळं ते पाणी पिशवीत बिया भरलं. करायचे तिकडे. नाही नाही सगळं थर्मास भरलेले टाइम. चाल हा येतो. हा या. झोप मग. हा थकून जाते. जेवण बिवण झालं. झोपते जराशी. लय झोपाराशी. बाई लय झोप लागली तर झोपते मी. थकून जाते दिवसभर काम करून करून ना. आता झोपते. वहिनी. हो वहिनी. का हो आले तुम्ही? लय लवकर आले. अहो काय करताय तुम्ही? सोडा बरं. एक दिवस पण असं झोपून नाही देते. सोडा ना. अहो नका ना. हे काय करताय तुम्ही? अहो नका ना. सोडा बरं. अहो नका ना. काय त्रास देताय तुम्ही? अहो नका ना. काय म्हणते ऐकलं का तुम्ही? अहो सोडा. नका ना. अहो नका ना. नका ना. अहो काय करताय? गप्प बसा ना. काय इकडं तिकडं हात लावताय? नका ना. अहो कस तरी होतं. नका ना. अहो तुम्ही सोडा बरं.
घे घे मुद्दाम असं पाठी म्हणून डोक्याच्या बाजूला. कमळे, ए कमळे, आज झोपेच नाही का तू? झाली झोप झाली. अरे तो मला जाताना संपतराव भेटला होता, हा, त्याच्याकडून आपल्याला 5,000 रुपये घे. घ्यायचे होते. हा, तो म्हणे जाता जाता घरी नेऊन देतो. मग तर आलता का तो घरी? नाही. नाही तर तुम्ही आलते ना. हम्म, हा, तुम्ही रात्री आले ना घरी. मी तर ड्युटीला होतो. तुम्ही ड्युटीला होते. तुला स्वप्न पडलं होतं? तुम्ही ड्युटीला होते मग घरी कोण आलं होतं? मी आहे ना संपतरावला सांगितलं होतं, म्हणलं जाता जाता आहे ना हा, तेवढं तुझ्या वहिनी का 5,000 रुपये नेऊन दे. त्याचे ते गाडीचे काम निघालो तेव्हा मागून घेतले होते. हा. आणि मग तो मला म्हणे पैसे द्यायचे, म्हणलं मी चालू कंपनी मध्ये, तेवढे पैसे नेऊन दे म्हणलं घरी. आलता घरी? संपतराव हं? नाही, तुम्ही आले होते ना रात्री. नाही ना, मी नाही. मग झोपलं कोण होतं? काय म्हणते तू? नाही झोपलं नाही म्हणजे तुम्ही नव्हते आले का? नाही ना, मला साहेबांना सोडलं नाही ना. तुम्ही नव्हते 8 आले ते का? 8 ड्युटी होती. नव्हतेच का आले? नाही ना. मग आता तो मला डबा करून दिला, मग 8ला हजर झालो. झालं जेवण, सुट्टी झाली. जेवण नसतं तिथं कंपनी थोडा आराम केला. मग घरी कोण आलं होतं? बरं मी काय तो मला लगेच तिने ड्युटी लावली डबल. परत चालले का तुम्ही? हा, लगेच चालू. तुला सांगाल तो आता मी ना परत येणार नाही. हा, थांब थांब एक काम कर. तुम्ही नव्हते आले. नाही ना, मला सोडलं ते साहेबांना. बाई, संपतराव येणार होते. संपतराव तर नव्हते आला ना. हे नव्हते, मग कोण आलं होतं? माझं तू वाटतं काय विचार करू राहिली? काय नाही. तुला काय डोक्यात गण करे? मी काय बोलतो तू काय नाही बोलतो? नाही, तुम्ही आलेच नव्हते का? नाही ना. मग मला काय याड लागले का? मला काय साहेब का म्हातारा आहे का मला सोडणार आहे कवाई? मग कधी येणार आहे संपतराव? तो त्याला म्हणलं 5,000 रुपये घरी नेऊन दे. 5,000 रुपये घ्यायचे का? हा, त्याच्याकडून. घेते घेते. मग जाऊ का मग काम? आता काय डबा नको करू, आज आम्हाला कंपनी जेवण आहे. या मग. साहेबाचा बर्थडे आहे तिथे. हा का? हा, तो म्हणा काय जेवण डबे नका आणू, आपल्याकडे जेवण आहे. तुम्ही रात्री घरी नाही येणार का मग? नाही, रात्री येईन ना, दिवस आहे ना. बरं. येऊ का मग? हा, खांडे का बस? उरलं तर तुला डावर ना. संपतराव आले होते का पण आपल्या घरात? आता त्याला म्हणलं होतं बाबा आता जाय, मग तो आलता. येलता नव्हता ना. मी लई झोपेत होते, मला काय माहित नाही. बरं, त्याला हाक मारून गेला बरं, असेल. तुम्ही गेले ना. नाही, तसा तो माणूस त्यानं बाहेरून खडी वाजवली असेल. एवढं रात्रीचे बोलवता का पण माणसं? रात्रीचे काय, आता मी 7:30ला गेलो. 7:30 का एवढी रात्र होती का काय? हा का? बस जाऊन ते वरती घ्यायचो, पुन्हा ठेव. मी ना मी आता उठायचंच आहे. हा, उठायचं. मी येतो पटकन जाऊ. हा, कंपनीवर चाललो आता आहे ना. त्याचा साहेबाचा बर्थडे बिड्डे केला का मग येतो. बरं बरं या. येऊ का मग? हा, घेते मी संपतराव आले पैसे. हा. बाई, संपतराव आले होते वाटतं घरी. मला तर इतकी भीती वाटतेय. मी इतकी गार झोपेत गेले, म्हणजे झोपून गेले, मला काहीच समजत नव्हतं. इतका डोळा लागत होता. 2 दिवस झाले मला झोप नव्हती. अशी झोपले की मला काही समजणच नाही कोण आलं कोण गेलं. माझ्या अंथरुणात कोणीतरी घुसलं होतं. तर काय करू? यांना जर माहिती पडलं, हे मला घराच्या बाहेरच हाकलतील. काय चाललं वहिनी? या ना संपतराव. अहो आत्ताच उठले. हा का? हा, काय तुम्ही आले होते का हो लय संध्याकाळी? झोपा देव तुम्ही, गाड झोपेत राहते. का बरं हो? आवाज दिला तुम्हाला? कधी आलो होतो कधी हो? मगाशी नव्हतं आलं का? थोड्या वेळापूर्वी येऊन गेलो मी, 1-1.5 तास झाला. तुम्ही येऊन गेले का? हा, लय आवाज दिले, लय आवाज दिले.
मग मग काय तुम्ही वाखारायचं दे ना. खरंच आलेत तुम्ही? हा ना बहिणी. हा का? लय लय झोप तुमची आवड, लय झोप आवड तुमची वाली. हा, झोप इतकी गार लागली होती ना, 2 दिवस झाले प्रवासामध्ये ना, झोपच नाही झाली. हा का बाहेर गेले ते कुठं? हो, गेलो होतो ना आम्ही. बरं बरं बरं. पुन्हा 2 दिवस गाडीमध्ये झोपच नाही झाली अहो. हा ना ते पैसे द्यायला सांगितलं ते शिरपतरावने. हा, आलो ना मी घेऊन आलो ना. मग तुम्ही लगेच गेले का? हा लगेच आले, लगेच गेले का? नाही थांबलो थोडासा. किती वेळ? थांबा. 15 मिनिट. संपतराव, हा तुम्ही रात्री आले होते का? हा मग आलो होतो ना. मग मग काय तुम्ही झोपेला होते आवाज दिले तुम्ही काय उठा ना. हं? लगेच गेले का? हा हा, थांबले नाही होते नाही का? नाही लगेच नाही गेलो. मग थांबलो होतो 15 मिनिट थांबलो. 15-20 हे घ्या मिनिटं? तुमच्या रातच्या कामाचे पैसे. रातच्या कामाचे? म्हणजे ते रात काम मला रात्रीचं पडलं होतं ना मग रात्रीचे घेतले होते मी शिरपतरावकडून. हा का? हा, हा, हा. पण लय भारी बरं का. काय? लय वेळेवर काम झालं माझं. हा, लय समाधान वाटलं अगदी आनंद आला. संपतराव, हा? तुम्ही पण लगेच गेले ना? नाही ना थोड्या वेळ थांबलो होतो. अहो, मला समाधान ना झालं झोपच माझं. एवढी गार लागली, मी दरवाजा खिडक्या उघड्या करून मस्त झोपते, पण हा आज का ना तिकडचा दरवाजा उघडच ठेवला होता. मला असं वाटतं वहिनी ना असं रोज येत जावा पैसे द्यायला. नका हे हं? त्यांना, हा त्यांचे काय? हा हा रात्रीची मदत केली होती त्यांनी मला हा का? ऐन वेळेवरती. त्यांनी मला काही सांगितलंच नव्हतं अहो. हा का आपण बोलले असतील ना का संपतराव येतील बुवा त्यांच्याकडून पैसे घ्या म्हणून. हा, तेवढं बोलले होते, हा का पण माझ्या काही लक्षात नाही, मी झोपून गेले बरं बरं. आणि गरम नाही होत होतं येऊ का मग मध्ये. वहिनी या मग. थोडं जागसू झोपच हा. हा, हा? तुम्हाला काहीच कल्पना नाही बा. नाही ना. मजा आली पण या, बरं. कसली माझी? लय भारी म्हणजे तुम्ही झोपेला होते ना हा, थांबलो थोडे वेळ. येऊ का मग या मग. येईल पण उद्या. हा, उद्या नाही द्या ना पैसे बरं का. या बाई, हे संपतराव येऊन गेले, यांनी तर नाही ना माझ्या आतरून बाई. जाऊ दे, मरू दे, हे आले का त्यांचे पैसे त्यांना देते, जाते. हा, आलते का संपतराव आलते? आले ते ना, दिले ना हे पैसे? पैसे दिले. बरं झालं. तो काय मानला नाही ना? नाही नाही, ते म्हणे रात्रीचे पैसे दिले ते मला. तसं लय बेकार माणूस आहे. तसं काय तुला बोलला ना? नाही नाही म्हंटले तर त्यानं काही ठेकीचं झोपात वर आणलं होतं का? काय? हा पोट. हा का? ठेकीलाही झोप लागली होती, ठेकी दारू प्यायची थोडी, आणि त्यानं काय केलं त्याला अशी झोपाची ती चालली गोळी ठेकीला. हा का? ठेकी झोपली नाही, यानं रातभर कार्यक्रम करून ठेकीचं वर आणलं होतं. नाही. आपल्याकडे नाही काय झालं तसं. मग मी झोपेल होते, मला नाही हा हा माहिती. नाही तू झोपले तर मला तुला जाग सुद्धा त्याची. हा, बरं आता ये ना, जे पैसे बँकेत देऊन टाकतो हा, तुझ्या नावावर टाकतो. येऊ टाका. का? हा, या, येते मी पण, चला. हा चल, थोडा विचार कर ना. हा, विचार कर. बाई, संपतरावने ठकीचं वर आणलं होतं झोपेत. माझ्यासोबत तर नसेल केलं ना संपतरावने तसं काही. बाई, माझं नको वर यायला, मानावर तर असं कठीण आहे, म्हणून कोणाचं वर आणलं. बाई, नको सांगू का नको सांगू, सांगू का नको सांगू. नाही सांगत नाही, सांगितलं तर पांगल, आणि नाही सांगितलं तर वर येईल. काय करू आता, जाऊ दे, मरू दे, हाय तसंच ठेवते, काही समजूनच देत नाही. कट.